आळंदीवरून निघालेल्या पंढरपूरच्या दिशेने वारीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या या वारीमध्ये आपल्याला सगळीकडे दिसणारे हे टिळाधारक जे आहेत, जे टिळा लावणारे आहेत, गंधक लावणारे आहेत, यांचा आपण जर या वारीमध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। आणि या वारीमध्ये ज्ञानेश्वर माऊली असेल किंवा तुकाराम महाराजांच्या माऊलीच्या या वारीमध्ये यांचं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, कारण ते प्रत्येक वारकऱ्याला जे आहे ते गंध लावत असतात आणि आपला वारकरी जी आहे ती सेवा जी आहे ती आपल्या माऊलीच्या चरणी, विठ्ठलाच्या चरणी दरवर्षी देत असतात। वेगवेगळ्या भागातून अनेक जे आहेत जे टिळाधारक जे आहेत, टिळा लावणारे जे आहेत ते माऊलीचा टिळा जो आहे तो लावत असतात आणि त्याचा अनेक वर्षांपासून ही जी परंपरा आहे ती परंपरा सुरू आहे। आणि अशाच पद्धतीने आपल्यासोबत बोलण्यासाठी हे जे टिळा लावणारे आहेत, गंधक लावतात आहे आणि वारकऱ्यांना त्याचा आनंद मिळतो, माऊली साक्षात्कार होतो असं देखील या टिळा लावल्यातून त्यांना जाणवतं। आणि आपण त्यांच्यासोबतच बोलणार आहोत की काय सांगाल तुम्ही, आज तुम्ही किती वर्षापासून हा असा गंधक जो आहे तो कपाळावर लावता आणि काय त्यांच्यानंतर भावना होती, काय मनामध्ये भावना होती? 12 वर्ष झाले आम्ही टिळा लावतो, तर आम्हाला तेव्हापासून काही देवान काही कमी दिली नाही। माऊलीच्या पायाच्या आशीर्वादान कवाच कमी नाही आम्हाला, मस्त आनंद आहे, सुखी हो आम्ही। या रस्त्यानं काही हातपाय काही दुखत नाही, काय नाही, काय नाही, आम्हाला आनंद आहे माऊलीच्या रस्त्यानं। मस्त 16 पाच चालले आपले गंध लावत बार गंध लावत अष्टगंध सौभाग्यगंध माऊलीचा गंध म्हणायचं आणि चालत राहायचं। हो, रामकृष्ण हरी नाव घ्यायचं, रामकृष्ण हरी आणि चालत राहायचं। माऊली काय उपाशी काय झोपू देत नाही कुठं, माऊली काय उपाशी कुठंच राहू देत नाही। आपलमध्ये जेवण येते, खावण येते, समजा रेडी भेटून जाते। अशी पब्लिक माऊलीच्या दिंडी संगवत भरपूर आहे। काय समाधान मिळतं जेव्हा तुम्ही त्यांच्या कपाळावर असा माऊलीचा गंध लावता, त्याच्यामध्ये काय समाधान मिळतं? काय समाधानी म्हणजे काय आनंद, शेवा म्हणून आहे, शेवा म्हणून आहे ती, शेवा म्हणून। हा, लोक इतके दान धर्म हे करतात, आपल्यावर तर इतकी सेवा झाली, बस असं एरी काय। प्रत्येकाच्या वारीमध्ये प्रत्येक जो वारकरी जो असतो त्याच्या प्रत्येकाच्या कपाळावर हा जो माऊलीचा गंध आहे तो दिसतो। मग ते तुकाराम महाराजांच्या असेल किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये काय याचं महत्त्व आहे या सगळ्या? माऊलीचा गंध अष्टगंध सौभाग्यगंध, माऊलीचं लेणं कवाच नाही संसाराला कमी पडणार, असं आहे माऊलीचं म्हणणं। हा, अनेक ठिकाणी आपण जर माऊली काय सांगाल तुम्ही, किती वर्षाचे आहे, कुठले आहेत आणि काय समाधान मिळतं लावून? माझं 68 वर्ष वय आहे माझं। आणि या वारीचं महत्त्व असं आहे, ही आपल्या धर्माचं भूषण आहे, हे माऊलीचं भूषण आहे, म्हणून हा गंध आम्ही वारकऱ्यांना लावतो। वारकरी याच्यापासून आनंदित होतात आणि दरवर्षी ह्या आनंदासाठी दरवर्षी पायी चालतात ह्या दिंडीमध्ये। आणि तुम्ही किती वर्षापासून येता? मला झाले 12 वर्ष या वारीला येऊन। मी 12 वर्षापासून गंधाची सेवा करतो आणि टाळाची पण करतो। आणि माझा दिंडी क्रमांक 78 आहे, माऊलीच्या पाठीमागं 78 नंबर आहे। काय समाधान मिळतं जेव्हा तुम्ही हा टिळा त्यांच्या कपाळावर लावता, माऊलीचा गंध लावता, त्याच्यानंतर काय समाधान मिळतं आणि काय सेवा तुमच्या हातून घडते? आमच्या हातून एवढीच घडतं आहे, आम्ही काय आम्हाला श्रम होते त्याचे आम्हाला आठवत नाही, पण संध्याकाळी माऊलीचं नाव घेतले की आम्हाला समाधान वाटते। हीच आमची वारी, आम्हाला दुसरं काही नाही, दृष्टांत नाही, काही स्वप्न नाही, काही नाही। गंध लिहिला, हरिनाम घेतला, हेच आम्हाला आनंद आहे। माऊली याच्यातच माऊली आहे। माऊली म्हणजे काही अशी आपल्याला स्वतः येऊन भेटत नाही, पण माऊली माऊली म्हणतात तर हीच माऊली आहे। तुम्ही माऊली आहे, मी माऊली आहे, आपल्या हृदयात सगळ्याच्या माऊली, सगळ्यांच्या हृदयात माऊली आहे। गिरी कवटाची कंदरी, जिकडे पावे तिकडे हरी, आता जाऊन कोठे राहून जिकडे पावे तिकडे देऊ। हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हरी, जय हरी। प्रत्येकामध्ये माऊली आहे, मग तो
कशा पद्धतीने त्यांनी सेवा करायची हा त्याचा विषय आहे. मात्र कोणत्या प्रत्येक या वारीमध्ये प्रत्येक वारकऱ्याचं आणि प्रत्येकाला समाधान मिळतं या माऊलीच्या वारीमध्ये आणि त्यामुळे दरवर्षी हे वारकरी जे आहेत आणि वारकरीच्या सेवा करणारे जे आहेत ते प्रत्येक वर्षी या वारकरी त्यामुळेच येत असतात. कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, सोलापूर.